ती रात्र मला आठवते, जेव्हा निर्मनुष्य जागी मी त्या म्हातारीला पाहिलं. बहुधा तिचं नाव सरस्वती होतं. मी त्या रात्रीनंतर तिला कधीच नाही पाहिलं. ही गोष्ट खूप रोचक आहे. आमचा ट्रक चिखलात अडकला होता. मी आणि बाबा अडचणीत सापडलो होतो. ते खूप चिडले होते आणि मला काही बाही बडबडत होते, जे कदाचित माझ्या वयाच्या मुलाने ऐकू नये. पण माझ्यासाठी एकच चांगली गोष्ट होती, मला जंगलात फिरता येणार होतं. मी त्या परिसरात आधी खूप वेळा येऊन गेलो होतो. झाडं आणि जंगलात भटकलो होतो. माझ्या घरातले सगळे मात्र मला नेहमी जंगलात जाऊ नको म्हणून सांगायचे. ते म्हणायचे एखादं जंगली श्वापद मला फाडून खाईल. मला आठवतंय, माझे बाबा रागाने गाडी ढकलत होते, पण ती जराही हलेना. शेवटी त्यांनी तो नाद सोडून दिला आणि मला तिथेच वाट बघायला सांगून ते घरी गेले. आमचं घर तिथून जवळजवळ 10 मैलावर होतं. तासभर वाट बघावी लागली असती. मला मनातून ते आवडलं नाही, पण मी म्हटलं जाऊ दे, 1 तास काही एवढं वाईट नाही. बाबा जाऊन साधारण 10 मिनिटे झाली असतील आणि मला कंटाळा यायला लागला. मग मी जवळपास थोडा फेरफटका मारू लागलो. मी त्या परिसरात आधी खूप वेळा एकटा आणि मित्रांसोबत फिरलो होतो. मी नदीच्या जवळच फिरत होतो, जेणेकरून लगेचच परत येता येईल. नशीब माझा फोन जवळ होता, त्यामुळे चालता चालता मी माझी आवडती गाणी ऐकू शकत होतो. मला आठवतं, मी शेवटचं पाहिलं तेव्हा माझ्या फोनमध्ये संध्याकाळचे 6:40 झाले होते. बाबा एवढ्यात काही येणार नव्हते, पण मे महिन्यात देखील लवकर काळोख होऊ लागल्यामुळे मी थोडा बिचकलो होतो. मी आपल्याच नादात चालत होतो आणि चालता चालता नदीच्या टोकापर्यंत येऊन पोहोचलो आणि हे माझ्या जरा उशिराने लक्षात आलं. मी तो परिसर कधी पाहिला नव्हता. तिथे एक छोटा झरा होता, त्याच्या भोवती झाडी उगवली होती. बहुतेक मला एक कासव दिसला, पण फारसे मासे पाण्यात नव्हते. मी वर पाहिलं, मला नदीच्या शेवटाला एक घर दिसलं. खूप जुनं पुराणं वाटत होतं. पहिल्यांदा क्षणभरासाठी मला वाटलं, टेकडीवरून सूर्याची किरणं परावर्तित होत आहेत. पण जराशाने लक्षात आलं की आत लाईट्स चालू आहेत. मला वाटलं माझ्याकडे अजून थोडा वेळ आहे, म्हणून मी चालत चालत वर गेलो. टेकडीच्या माथ्यावर पोचल्यावर माझ्या लक्षात आलं, ही घर बांधण्यासाठी एक सुरेख जागा आहे. पण इथे टेलिफोन लाईन्स असतील असं वाटत नव्हतं. तर मी दरवाजापर्यंत गेलो आणि दरवाजा ठोठावला. मी तेव्हा फक्त 12 वर्षांचा होतो आणि तितका काही ताकदवर नव्हतो. त्यामुळे माझ्या ठोठावण्याने दरवाजाची खिळे हलू लागले हे बघून मला आश्चर्य वाटलं. मी थोडा दचकलो. मला वाटलं, इथे राहणारा कोणी वेडा बाहेर येईल आणि बंदुकीने मला उडवून देईल. पण नशीब तसं काही घडलं नाही. इनफॅक्ट थोडं उलट झालं. 1 मिनिटभर दरवाजा ठोठावल्यावर एक म्हातारी शिड्या उतरत हॉलमध्ये आली. तिच्या काठीचा टकटक आवाज येत होता. तिच्या जाणीवेने का कोण जाणे माझं शरीर शहारून निघालं. तिने हसत मुखाने दरवाजा उघडला. जुनी साडी, पांढरे केस, पण चेहऱ्यावर तजेला होता. तिने हसून माझं स्वागत करण्याचा प्रयत्न केला, पण तिला नीटसं ऐकू येत नव्हतं. त्यामुळे मी फारसं काही बोलू शकलो नाही. तिने मला आत येण्याची खूण केली आणि सांगितलं की दरवाजा ठीक आहे, नंतर ती बदलून घेणार आहे.
आतून घर खूप स्वच्छ आणि टापटीप ठेवलेलं होतं. पण हे घर फार जुन्या पद्धतीचं वाटत होतं, अगदी इंग्रजांच्या काळातलं. घरात इतर कोणी माणसं दिसत नव्हती, अगदी एखादा कुत्रा देखील नाही. म्हातारी एकटीच होती. तिने मला आत किचनमध्ये बोलावलं. माझ्या लक्षात आलं की घरात टीव्ही नव्हता की एखादा जुना रेडिओ पण नव्हता. तिच्याकडे जुना रॉकेलचा स्टोव्ह होता. तिने मला पूर्ण घर दाखवलं. थोडंसं विचित्र वाटलं. पहिली गोष्ट म्हणजे किचनमध्ये खाण्याचे काहीही पदार्थ नव्हते. धान्य नव्हतं. फक्त एक मोठं सफरचंद एक ढास मारून ठेवलेलं होतं. ते ताजंच दिसत होतं. बहुतेक ती ते खाणार होती आणि मी तेवढ्यात आलो असेन. असो, तर तिने मला सोफ्यावर बसायला सांगितलं. मला खरं तर आता निघायचं होतं, पण तिच्या शब्दाचा मान राखावा म्हणून मी बसलो. मला वाटलं ती मला काही खायला देईल, पण तसं काहीच झालं नाही. काही मिनिटे एक भयानक शांतता पसरली. नंतर शांततेचा भंग करत ती म्हणाली, बाळा, तू आता जायला हवंस. मला वाटलं तिने मला आत बोलावून बसायला का सांगितलं आणि काही ऑफर पण नाही केलं. आता बाहेर काळोख पडू लागला होता आणि थंडी वाढत होती. का बरं आजी, तुम्ही असं का म्हणताय? मी शक्य तितक्या प्रेमळ आवाजात प्रश्न केला. मला माहीत होतं तिला ऐकू येणार नाही, पण तरी तिने उत्तर दिलं, जगदीश यायच्या आत तुला गेलं पाहिजे. माझं मन प्रश्नांनी भरून गेलं. हा जगदीश कोण आहे आणि तो येणार म्हणून मी का निघावं? या म्हातारीचा नवरा असेल का? पण तिचं वय पाहता तिचा नवरा अजून असेल असं काही वाटत नव्हतं. कदाचित हिची एखादी दुःखद गोष्ट असेल. कुणा प्रिय व्यक्तीच्या निधनाने तिच्या डोक्यावर परिणाम झाला असेल. मी तिचे आभार मानले आणि निघालो. मला तिने असं जायला सांगणं मला आवडलं नव्हतं, पण आज नवीन काही घडलं म्हणून मला छान वाटलं. मी निघत असताना ती काही बोलली, पण ते इतकं हळू आवाजात होतं की मला काहीच ऐकू आलं नाही. मी जेव्हा गाडीपर्यंत पोचलो तेव्हा पूर्णपणे अंधारून आलं होतं. माझे बाबा तेवढ्यातच दुसरी गाडी आणि आईला घेऊन आले. नशीब मी योग्य वेळेत पोचलो. ओरडा वाचला. आम्ही चिखलात अडकलेला ट्रक हुकने वर खेचून घेतला आणि निघालो. मी माझ्या घरातल्यांना ती बाई आणि तिच्या टापटीप घराबद्दल सांगितलं. कोणालाच या भागात राहत असलेल्या अशा बाईबद्दल माहीत नव्हतं, पण बहुतेक ते काळजीत असावेत, कारण बाबांनी त्यांचे मित्र रमेश काका, जे पोलिसात होते, त्यांना फोन करून ते घर चेक करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे परत गेलो. मी, बाबा आणि रमेश काका. दुपारची वेळ असली तरी आभाळ थोडं अंधारून आलं होतं. घराजवळ गेलो तर दरवाजा अर्धा उघडाच होता. आम्ही सरळ आत गेलो तर समोरचं दृश्य पाहून आम्हाला धक्का बसला. प्रचंड दुर्गंधी पसरली होती. एका मृत बाईचे छिन्न विछिन्न झालेले अवशेष होते. तिच्या हाडांचा फक्त सांगाडा उरला होता. त्याच सोफ्याजवळ होती जिथे मी काल बसलो होतो. बाबा आणि काकांच्या बोलण्यातून समजलं की तिला मरून निदान महिना झाला आहे.
तिचं शरीर कोणीतरी जतन करून ठेवलं होतं. कसं ते माहीत नाही. बाबा चक्रावून गेले होते, पण मी जरा जास्तच. मला माहिती आहे मी काय पाहिलं ते. मी तिला हलताना पाहिलंय, बोलताना पाहिलंय. मी काल जेव्हा तिथून निघालो होतो तेव्हा ती तिथे जिवंत होती. पोलिसांनी तिच्या शरीराचे अवशेष जमा केले आणि पोस्टमॉर्टम आणि तिची ओळख पटवण्यासाठी पाठवले. ती जवळपास 90 वर्षांची बाई होती. तिचं नाव सरस्वती बापट होतं. ती तिथे तिच्या कुटुंबासमवेत राहायची. ती लोक मासे पकडायचे. तिला 2 मुलं होती. एक लहानपणीच वारला आणि दुसरा होता जगदीश बापट. हा तोच ज्याच्याबद्दल ती बोलत होती. तो आधी स्मशानासाठी लाकडं तोडण्याची कामं करायचा. तिथली नोकरी सुटल्यानंतर त्याचं काय झालं याचे काहीच रेकॉर्ड सापडले नाहीत. मी अंदाज लावला. बहुतेक त्याने आईला सांगितलं असावं की तो परत येईल आणि कधीच आला नसावा. तर या गोष्टीला 1 आठवडा निघून गेला. मी ती घटना विसरू लागलो होतो आणि सफरचंद खाताना मला तिची पुन्हा आठवण झाली. मी विचार केला, तुम्ही मृत शरीर कितीही जतन करून ठेवलं तरी ते हळूहळू सडत जाणार. कीटक आणि प्राणी ते खाऊ लागणार. पण ती म्हातारी मला भेटली तेव्हा किती तजेलदार दिसत होती. तिच्याकडे पाहून मला अजिबात नाही वाटलं की तिला मरून 1 महिना झाला असेल. माझ्या घरातल्यांना वाटतं की मी काहीतरी दिवास्वप्न पाहिलं असेन. मला ते घर दिसलं आणि मी माझ्या मनानेच गोष्ट रचली. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, मी त्या बाईला जिवंत पाहिलं होतं. मला सुपरनॅचरल गोष्टींचं खूप आकर्षण आहे. लोकांचे मेलेले नातेवाईक जिवंत पाहणं किंवा एलियनने लोकांना किडनॅप करणं, अशा खूप गोष्टी मी गंमत म्हणून वाचायचो. पण आता त्यात गंमत राहिली नव्हती. मला त्या म्हातारीचं भूत का बरं दिसलं असावं? तिला मला तिच्या दुःखी आणि एकट्या आयुष्याबद्दल सांगायचं होतं का? एक मित्र म्हणून. तिच्यासोबतचं संभाषण आठवताना एक वाक्य मला सतत आठवतं. जगदीश यायच्या आत तुला गेलं पाहिजे. आता हा जगदीश कोण आहे याचं उत्तर मला मिळालंय. पण एक दुसरा प्रश्न मला पडतो. तिचं घर इतकं स्वच्छ का होतं?